नमस्कार. साधना लाईफस्टाईल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण कुरकुरीत चविष्ट आळूवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. आळूवडी बनवण्यासाठी इथे मी 5 ते 7 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, भरपूर अशी कोथिंबीर, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. त्याचं आपण छान वाटण तयार करून घेऊयात. खमंग खुसखुशीत आळूवडी बनवण्यासाठी ज्या प्रकारे पीठ लागतं ते आपण सुरुवातीला बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी 1.5 वाटी बेसन घेतलेले आहे. बेसन चाळून घ्यायचे आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून त्यामध्ये घालून घेऊयात. इथे मी अर्धा चमचा रंगाचे लाल तिखट वापरत आहे. त्याने आळूवडीला रंग खूप सुरेख येतो. त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला घालते. त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते. आता याच्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात. आता याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून छान असं आळूवडीसाठी लागणार पीठ तयार करून घेऊयात. पाणी एकदम घालायचं नाही आहे. आळूवडीसाठी जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं पीठ तयार करायचं नाही. आता याच्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेऊयात. काही आळूवडी खाताना घशामध्ये खाज होते, ते होऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊयात.
आता 15 ते 20 मिनिटासाठी आळूवडी आपल्याला मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचे आहे। हे बघा 15 ते 20 मिनिटानंतर आळूवडी छान वाफवून झालेली आहे। आता हे जरा थंड करून छोट्या छोट्या पीसेसमध्ये आळूवडी कट करून घेऊयात। आता मीडियम गॅसवरती मस्त अशी आळूवडी तळून घेऊयात। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या साधनाज लाईफस्टाईल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर अशा पद्धतीने कुरकुरीत, खमंग, खुसखुशीत आळूवडी तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।